संदीप परब म्हणजे मी पाहिलेला देवमाणूस. अजित पितळे, अध्यक्ष, कोकण कट्टा संस्था. आर्य मेलडीज संस्थेकडून सामाजिक कार्यकर्ते संदीप परब व अजित पितळे यांचा कार्याचा गौरव. आर्य मेलडीज या यादो का कारवा या कलावंतांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमाने श्रोते झाले मंत्रमुग्ध. रस्त्यावरच्या निराधार वंचित बांधवांच्या जखमांतील किडे काढून त्यांची सेवा शुश्रूषा करणारे संदीप परब म्हणजे मी पाहिलेला देव माणूस आहे, असे प्रतिपादन कोकणपट्टा संस्थेचे अध्यक्ष अजित पितळे यांनी केले. आर्य मेलडीज या संस्थेच्या वतीने जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब आणि विलेपार्ले येथील कोकण कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजितदादा पितळे यांना नुकतेच सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यावेळी कार्यक्रम प्रसंगी अजित पितळे यांनी वरील प्रतिपादन केले. आर्य मेलडीज संस्थेकडून संस्थेचे सर्वेसर्वा श्री संदीप पवार व विनोद गावंडे यांनी बोरीवली येथे आयोजित केलेल्या यादो का कारवा या वाद्यवृंद कार्यक्रमादरम्यान संदीप परब व अजित पितळे यांनी समाजातील निराधार वंचितांसाठी केलेल्या सेवार्थ कार्याबद्दल गौरविण्यात आले. जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचित नागरिकांना माणुसकीचे सामान्यजन जीवन मिळवण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या सांताक्रूज, मुंबई, विरार फाटा, पालघर, कुडाळ, सिंधुदुर्ग सह गोव्यातील आश्रमांना देशाच्या विविध राज्यातील असलेल्या पोलीस आणि संवेदनशील नागरिकांद्वारा दाखल झालेल्या 240हून अधिक निराधार शारीरिक व मानसिक आजारी बांधवांची सर्वतोपरी सेवा केली जात आहे. अजित पितळे त्यांच्या कोकण कट्टा संस्थेच्या आणि सहकारींच्या माध्यमातून समाजातील वंचितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना सक्रियपणे मोलाचे सहाय्य करीत असतात. समाजातील वंचित घटकांसाठी कार्य मेलडीज संस्था करत आहे. यादो का कारवा या वाद्यवृंद कार्यक्रम सादर करून या संस्थेने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात समाजाचे मनोरंजन करणाऱ्या कलावंतांना मुलांचे शिक्षण, आजारपण व इतर समस्यांनी ते गांजलेले असताना त्यांना मदतीचा हात दिला. त्याचप्रमाणे आदिवासी पाड्यातील शिक्षणापासून वंचित बालकांसाठीही भरीव कार्य केले. जीवन आनंद संस्था आणि कोकण कट्टा संस्थेचे सभासद, पदाधिकारी व कार्यकारी टीमने संदीप परब आणि अजित पितळे यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे. किसन चौरे, विश्वस्त. असताना तो थांबवून आमच्यासारख्या सामान्य माणसाचा जो सत्कार केला जातो त्यासाठी संदीपजी आणि त्यांचे गावंडे साहेब यांना खरा मनापासून आभार. कारण या तुम्ही अगदी मनापासून अगदी कान लावून गाणं ऐकत असताना एक छोटासा समाजसेवक माणूस असेल तर त्याला या व्यासपीठावर बोलून हे करतात. पण माझ्यापेक्षा मी ज्या माणसाला देवत्व बघितलंय असा जो माणूस आहे ते संदीप परब या माणसाला. त्या माणसाला तुमचा वेळ घेत नाही आणि 2 मिनिटात काय ते समजावून सांगतो. कारण बरीच माणसं आपण बघतो रस्त्यावर पडलेली असतात. तुम्ही कधीही चुकून त्यांच्याकडे बघत पण नसाल किंवा बघत असाल तर अगदी चला असं काय होतं. पण ही व्यक्ती अशी आहे की रात्री 10 किंवा 11 नंतर घराच्या बाहेर पडते आणि अशी जी लोक असतात त्या विभागात, प्रत्येक विभागात म्हणजे त्यांनी आता विरारपासून तर अगदी मुंबईतल्या सगळ्या परिसरात जिथे लोक ही पडलेली असतात त्यांना स्वच्छ करून त्या लोकांना त्यांच्या संस्थेतर्फे मोफत अखंड आयुष्यभर राहण्याची व्यवस्था करतात. जरूर यावं. अंतर्गत 100 असेल तर लाखांमध्ये एकच आहे. आणि संजीवजींच्या जोरात संजीवजींच्या खरंच मनापासून 2 मिनिटात संस्थेची माहिती तुम्ही सांगितलीच आहे. पण 2 मिनिटात तुम्ही सांगू शकाल तर अगदी बरोबर. थँक्यू. आज आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल. रस्त्यावर जे पडलेले असतात वृद्ध, मनोरुग्ण, अपंग, मतिमंद, जे रस्त्यावरचे ते माझे आहेत, बांधव आहेत, आपले बांधव आहेत. आम्ही महाराष्ट्र गोव्यामध्ये आश्रम चालवतो. 10 आश्रम आहेत. कुठेही तुम्हाला किडे पडलेले दिसले तर सांगा. मी माझ्या हाताने शेकडो किडे काढलेत, हजारो लोकांचे, आणि त्यांना बरे केले. शेवटपर्यंत सांगायचं जे मनोरुग्ण भेटतात त्यांना आम्ही किती खतरनाक मनोरुग्ण असेल, काही वेळा निपेड असतात, महिला पण पुरुष पण. आमचे महिला कार्यकर्ता, पुरुष कार्यकर्ता कपडे चढवतो, घेऊन येतो. आमचे सायकॅट्रिस्ट बरे करतो आम्ही आणि त्यांच्या घरी नेऊन सोडतो. आतापर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये 450 लोकांना नेऊन सोडलेलं.
तर ते मी माझ्या हाताने 322 लोकांना हिंदू पद्धतीने 22 मुसलमानांना पण करते त्या धर्मानुसार. जीवन आनंद संस्था मुंबई महाराष्ट्रात काम करते. आता मला सांगावंसं एकच मिनिट घेतो. माझ्यासोबत 2000 पासून असलेला आईवडील नसलेला मुलगा आश्रमात राहून B.Com झालाय. आश्रमात